एका गावामध्ये एका की मेकरचं दुकान होतं. की मेकर रोज अनेक कुलपांच्या किल्ल्या बनवायचा. त्या दुकानामध्ये एक हातोडा देखील होता. एके दिवशी त्या हातोड्याने एका लहानशा किल्लीला विचारलं, मी तुझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे, तुझ्यापेक्षा माझ्यामध्ये जास्त लोखंड आहे आणि मी आकाराने पण मोठा आहे, पण तरी देखील मला कुलूप तोडायला खूप वेळ लागतो. तेच तू एवढी छोटीशी आहेस, पण एवढं मजबूत कुलूप काही क्षणातच चटकन उघडतेस. हे कसं काय? त्यावरती किल्ली हसून म्हणाली, तू कुलपावरती वरून प्रहार करतोस आणि त्याला तोडायचा प्रयत्न करतोस. तेच मी कुलपाच्या आतमध्ये जाऊन त्याच्या अंतर्मनात स्पर्श करते, गोल फिरून त्याला विनंती करते आणि सहजच कुलूप उघडलं जातं. छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. तुम्ही कितीही शक्तिशाली असाल, तुमच्यामध्ये कितीही ताकद असेल, पण जोपर्यंत तुम्ही लोकांच्या हृदयामध्ये जागा मिळवत नाही, लोकांच्या अंतर्मनात स्पर्श करत नाही, तोपर्यंत लोकांच्या नजरेतही तुमची किंमत ही शून्यच असते. हातोड्याचा प्रहार हा कुलपाला उघडत नाही, कुलपाला तो तोडून टाकतो. शक्तीचा प्रयोग करून प्रहार करणाऱ्या हातोड्यापेक्षा समोरच्या माणसाच्या अंतर्मनात स्पर्श करणारी किल्ली बनता आलं पाहिजे.